छत्रपती संभाजीनगरात दुर्दैवी अपघात, वडिलांसाठी डबा घेऊन जाणाऱ्या तरुणीच्या हायवाखाली मृत्यू. संतप्त नागरिकांचं आंदोलन. छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हिलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आजारी वडिलांसाठी रुग्णालयात डबा घेऊन जाणाऱ्या एका तरुणीचा हायवा वाहनाखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना चिकलठाणा येथील ठाण्याच्या हद्दीतील हिरापूर रस्त्यावर घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणी दुचाकीवर रुग्णालयाकडे जात होती. दरम्यान रस्त्यावर विद्युत कामासाठी खड्डे खोदून त्यामध्ये माती टाकण्याचं काम सुरू होते. याचवेळी हायवा वाहन चालकाने रिव्हर्स घेत असताना मागे उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणी गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत तिला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान हिरापूर रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार वारंवार नागरिकांकडून करण्यात येत होती. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपी चालकाच्या तात्काळ अटकेची मागणी केली. सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होते. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. तसेच प्रशासनाच्या निष्काळजीपणावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी राहुल एजन्सी आहे ना, राहुल एजन्सी कोणती महापरिषदेची राहुल एजन्सी म्हणून आहे. या ठिकाणी आलेली आहे. आम्ही या ठिकाणी जो प्लॉट क्रमांक 29 नंबरचा जो प्लॉट आहे हा कलेक्टरची मान्यता याला, आणि तेवढंच एक आदेशानुसार कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार हा 29 नंबरचा जो प्लॉट आहे हा फक्त खोदाचा सांगितला. हा कोणाचा आदेश आहे? कलेक्टरचा, माझा नाही आहे. हे बघा, हे जिल्हा अधिकारी, हा कलेक्टरचा आदेश आहे. आणि या ठिकाणी मी जेव्हा चौकशी बोलतोय तर माझं हेच म्हणणं आहे, जाधव साहेबांना, पी एस साहेबांना माझं फोनवरती त्यांच्यासोबत संवाद झाला आणि जाधव साहेबांना सांगितलं, साहेब जोपर्यंत त्या मुलीला, त्यांच्या घरच्याला, जोपर्यंत त्या गोष्टीचा विचार करून त्यांच्यासोबत बसून एकदा चर्चा झाल्यानंतर बाकीच्या संपूर्ण गोष्टीवर आपण चर्चा करणार. आणि जर या ठिकाणी मी त्यांना विनंती केली, प्रशासनाला, मुंडे साहेब होते, पांत्या साहेब होते, सर्व कर्मचारी आहे या ठिकाणी, त्यांना विनंती केली की बाबा काम बंद करा. त्याने काम बंद केलं. माझ्या विनंतीला त्याने मान ठेवला. म्हणून मला हे सांगायचं, प्रशासनाने जर विनंतीनं मान ठेवला असाच मान मला सुद्धा हे म्हणायचं आहे. ज्या घरच्या जी मुलगी 12वी नेटकीच 12वीची परीक्षा दिली, अजून तिचा निकाल सुद्धा लागला नाही आणि संपूर्ण घर त्या मुलीवरती आहे, अवलंबून आहे. आणि तेच मुलीचा या ठिकाणी एक डंपर खाली अपघात झाला आणि त्या ठिकाणी ती मुलगी मरण पावली. आणि त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जे राहुल एजन्सी आहे हे न टायमावर त्या ठिकाणी पैसे न भरल्यामुळं त्या ठिकाणी त्या मुलीचा मृत्यू झाला, उपचार झाला नाही आणि त्या ठिकाणी तिचा अंत झाला. म्हणून मला हे म्हणायचं आहे, अशा जर चुकी करत असताना जर प्रशासनाने सुद्धा हे डोक्यात ठेवायला पाहिजे का आपण कोणती गोष्टी करत असताना जे डंपर जे आपण चालवतोय त्या डंपरवरती सरळ दिलेलं आहे, एक किन्नर आणि एक ड्रायव्हर असायला पाहिजे. त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं सेफ्टी वगैरे कोणता किन्नर नव्हता आणि किन्नर नसल्यामुळे ही घटना घडली. नंबरही सुद्धा त्या डंपरला नव्हता. आता मला थोड्या वेळात कळालं, काही जणांना मला सांगितलं का तिथं गाडी चेंजेस केलेली आहे, पण माझ्याकडे गाडीचा सुद्धा नंबर आहे. वाहतुकीचा परवाना होता का डंपरवाल्याकडे? तेच बघायचं आपल्याला, वाहतुकीचा परवाना आहे का, या ठिकाणी हे रोड फोडून, हे जे ड्रेनेज वगैरे लाईन जी फोडून या ठिकाणी त्यांना ते परमिशन आहे का, त्याने ते संपूर्ण ते लिगल आहे का इनलिगल आहे, कोणत्या पद्धतीने काम चाललंय. प्रशासन या ठिकाणी दमदाटी करायचं काम करत आहे. एजन्सीला काय हे करताय म्हणजे रस्त्याचं पहिलं तुम्ही रस्त्याचं जर तुम्ही हे रोड खोदताय तर रस्त्याचं रुंदीकरण. महानगरपालिका आयुक्त काय सांगतात, जर कोणी रस्ता खोदला तर त्याच्यावर मी गुन्हा दाखल करेन. मला महानगरपालिका आयुक्ताला हेच विचारायचं आहे, श्रीकांत साहेब आता तुम्ही ह्या एजन्सीवरती आणि ह्या ज्या लोकांनी रोड खोदला यांच्यावर आपण गुन्हे दाखल करणार आहे का? त्यांना पण पत्रावर केला सर, करणार आहे का? ही जनता विचारते, विचारतील तुम्ही आणि न्याय पाहिजे का नाही? आणि संबंधित महापरिषदेकडे कुठली एनओसी नाहीये, फक्त कलेक्टरच्या आदेशाच्या नावाखाली सगळं रोड तोडून टाकलं, ड्रेनेज तोडून टाकलं आमचं पूर्ण लाईन. आयुक्त सांगा, आयुक्ताचा आदेश आहे, अगर रोड तुम्ही खाल्ला त्याच्यावर गुन्हे दाखल करणार. 100% हा महानगरपालिका जेव्हा आम्ही आयुक्त साहेबांकडे बसलो, आयुक्त साहेबांचं म्हणणं आहे जो कोणी बिल्डर असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, सामान्य नागरिक जरी असेल, जो रोड खोदल त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल. तुम्हाला दाखवतो.